चोको चिप्स म्हणा किंवा चोकोज म्हणा, तर तुम्ही बघू शकता हे लहान लेकरं दुधामध्ये टाकून खातात किंवा नुसतेही खाऊ शकतात किंवा आपण डेकोरेट करण्यासाठी, केकला डेकोरेट करण्यासाठी आणि बऱ्याच अशा वस्तू असतात जे म्हणजे जे खायचे आपण तयार करतो त्याच्यावर डेकोरेट करण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं. तर हे चोको चिप्स किंवा चोकोज खूप महाग भेटतात. तर घरी तयार करायचं कसं ते तुम्हाला सांगणार आहे. बघा, दुधामध्ये पण टाकून खातात सकाळी मोजून सकाळी. 5 मिनिटामध्ये तयार होणारे हे चोकोज चला आज आपण घरीच बनवूयात. आणि फक्त 5 रुपयेमध्ये होणारे चोकोज आहेत हे. डेकोरेट केल्यावर तर एकदम मस्त दिसते केकवर. तर चला आपण फक्त घरीच 5 रुपयेमध्ये, फक्त 5 रुपयेमध्ये बनवणारे आहोत. सुरू करूयात आपण. बघा, दुधामध्ये टाकलेला आहे मी. दुधाचा कलर पण जसा आपण हे बघा, जे बाहेरचे तुम्ही चोकोज आणतो, चोको चिप्स आणतो आणि दुधात टाकतो तर कलर कसा बघा, थोडा थोडा ब्राऊन कलर पण झालेला आहे. आणि टेस्ट तर अप्रतिम, बाहेरचे जसे लागतात त्याहीपेक्षा छान लागतात म्हणलं तरी चालेल. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर चला सुरू करूयात रेसिपी. 2 मी हॅपी बिस्किट घेतलेले आहेत. तर दुसरे मी बिस्किट घेतले नाहीत कारण दुसरे खूप महाग असतात. तर त्यामुळे ओरिओ बिस्किट पण महाग असतात आणि चॉकलेट पण कोणतं डार्क चॉकलेट वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. तर कमीत कमी पैशामध्ये अगदी 5 रुपयेमध्ये तुम्ही भरपूर चोकोज तयार करू शकता घरीच. जसे की मी तुम्हाला दाखवलेले आहेत तसे चोकोज तुम्ही घरीच अगदी 5 रुपयेमध्ये तयार करू शकतात. तर मी 5 रुपयाचे 2 पॉकेट घेतलेले आहेत. हे 2 पुडे घेतलेले आहेत. बघा, हॅपीचे आहेत. तर एवढे बिस्किट आलेले आहेत. त्याला आपल्याला कट करून घ्यायचे अशा पद्धतीनं, कारण आपण मिक्सरमध्ये याचं बारीक पीठ करून घेणार आहोत. तर त्यामुळं ना असं जाडसर मधामध्ये राहू नयेत, व्यवस्थित ते बारीक पीठ व्हावं, त्यामुळं आपण असं कट करून घेणार आहोत. तर हे जे चोकोज आहेत, कोणी चोको चिप्स म्हणतात, कोणी चोकोज म्हणतात, दुधावरती टाकून खातात किंवा आपण केकला डेकोरेशन करण्यासाठी यूज करतो. आणि बऱ्याचशा वेगळ्या पद्धतीने याचा यूज होतो. लहान लेकरांना तर अप्रतिम आवडतो, अप्रतिम लहान लेकरांना तर आवडतं. तर त्यामुळं बाहेरचं करण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी फक्त 5 रुपयेमध्येच भरपूर तयार करू शकता. बघा, याचं मी पीठ करून घेतलंय मिक्सरमध्ये. काढून घेऊयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करत असताना जर जाडसर थोडं राहिलं तर परत एकदा बारीक करून घ्या. हे बघा, अशा पद्धतीनं पूर्ण पीठ व्हायला पाहिजे. जर होत नसेल तर चाळणीने चाळून घ्या पूर्ण खालच्या साईडचं, आणि वरचं जे जाड राहिलेलं आहे परत ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. पण यामध्ये पाणी टाकून बारीक नाही करायचं आहे आपल्याला, कारण यामध्ये एअर गेले पाहिजेत. सिक्रेट पद्धत सांगते मी तुम्हाला पुढची, ज्यामुळं याच्यामध्ये एअर गेल्याच्या नंतर असा फेस सारखा होतो, म्हणजे क्रीम सारखं होतं. जसं की केकला आपण वरची जी क्रीम असती ना, पूर्ण फेस सारखं असतं. जसं की आपण कशात पण इनो टाकल्याच्या नंतर जसा फेस येतो तशा पद्धतीने एकदम एअर मधात गेलेली आपल्याला क्रीम तयार करायचे. तर ते कसं करायचे मी सांगते. तर हे आपण कॉफी पावडर घेतलेला आहे. तर बघा, मी 2 पॉकेट ओरिओचे 5 वाले घेतलेले आहेत. तर त्यामध्ये मी अर्धा टीस्पून टाकलेला आहे कॉफी पावडर. कॉफी पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, कोणतंही घेतलं तर चालेल. त्यानंतर मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर बिलकुल आपल्याला जास्त पाणी लागत नाही. सुरुवातीला 2 ते 3 टीस्पून पाणी टाकायचे आपल्याला. जे मी हा चम्मच घेतलेला आहे त्याच्यानी 2 ते 3च फक्त चम्मच पाणी टाकत आहे आणि मिक्स करणार आहे. तर सुरुवातीलाच जास्त का नाही टाकायचं पाणी, कारण एकदमच तुम्ही पाणी टाकलात ना तर ते व्यवस्थित जसं आपल्याला पाहिजे तसं बनत नाही. तर पाणी टाकून घ्यायचे, कंटिन्यू मिक्स करायचे, सगळंच मिक्स करायचे. त्यानंतर थोडं जाडसर होतं तर परत पाणी टाकायचे आणि परत मिक्स करायचे. कारण यामध्ये ही सिक्रेट पद्धत आहे, यामध्ये आपल्याला एअर घालायचा आहे. म्हणजेच कंटिन्यू मिक्स करत राहायचे, म्हणजे त्यामध्ये एअर जातं आणि ते क्रीमसारखं बनतं, अगदी जसं की
केकवर क्रीम असते त्या पद्धतीनं बनतं. तर त्यामुळं ही एक सिक्रेट पद्धत आणि महत्त्वाची पद्धत आहे. तर बघा परत थोडं घट्ट झाल्यानंतर मी टाकत आहे 6 ते 7 चम्मच 6 चम्मच पाणी टाकले आणि यानंतर मी यामध्ये पाणी टाकणार नाही आहे. बघू शकताय तुम्ही सध्या कसं दिसत आहे, एकदम विरळ दिसत आहे. म्हणजेच असं मिळून नाही आहे ते, पूर्ण क्रीमसारखं झालेलं नाही आहे. तर कंटिन्यू मी याला 5 मिनिट फेटलेला आहे. फेटत आहे कंटिन्यू 5 मिनिट. बघा, हे बघा अशा पद्धतीनं कंटिन्यू आपल्याला चालवत राहायचे. स्लो केलात तरी चालेल, पण कंटिन्यू चालवत राहायचे तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीनं फेटत राहायचे. तर ज्यामुळं आपलं जे आहे ते क्रीमसारखं बनतं. तर बघा अगदी 5 मिनिट झालेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता क्रीम सारखं कसं झालेलं आहे, दाखवते मी तुम्हाला. हे बघा टाकल्याबरोबर कसं होतं पाणी टाकल्याच्या नंतर आणि आता बघा कसं आहे, पूर्ण अगदी क्रीम सारखं झालेलं आहे. तर हे बघा यामध्ये पूर्ण एअर गेलेली आहे. आपण फेटत राहतो. तर बघा पाणी जशाला तसं आहे, पाण्याचा काहीही यूज झालेला नाही. मोजून आपल्याला इथं सुरुवातीला 2 ते 3 टेबलस्पून आणि त्यानंतर 6 टेबलस्पून, जास्तीत जास्त 8 ते 9 टेबलस्पून पाणी टाकलेलं आहे. पाण्याचा यूज केलेला आहे. हे बघा परत दाखवते मी तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित क्रीम सारखं झालेलं आहे. इथपर्यंत आपल्याला फिटून घ्यायचं आहे. इथपर्यंत समजलंच असेल तुम्हाला. दुसरी सिक्रेट पद्धत सांगते. त्यानंतर बघा एक दुधाचं पण असं पॉकेट असतं सगळ्यांकडेच, किंवा कोणतंही तुम्ही घेऊ शकता. मिठाचं घेतलेलं आहे मी. व्यवस्थित प्यायच्या पाण्याने वॉश करून घेतले 4-5 वेळेस आणि त्यानंतर वरच्या साईडनी कट करून घेतले मी आणि त्यानंतर असा ग्लास घ्यायचा आहे आणि हे बघा असं आतमध्ये टाकून द्यायचे. हे बघा आणि होल होल तर आधीच असतं त्याला, पण आतमध्ये टाकल्याच्या नंतर बघा हे असं होतं. हे बघा आतमध्ये हात घालून व्यवस्थित करून घ्यायचे, जे पॉलिथिन आतमध्ये गेलेली आहे ती. आणि त्यानंतर बघा एकदम छान होल दिसायला लागतं. तर आतमध्ये आपल्याला ही क्रीम आपण बनवलेली आहे ती टाकून द्यायची आहे. तर पॉलिथिनला दोन्ही साईडनी टोका असतात. तर ज्या साईडनी तुम्हाला हे जे आपण तयार केलेलं आहे बाहेर, आपल्याला कोनसारखं तयार करायचं आहे, ज्या दिशेने तुम्हाला कोन करायचे त्या साईडनी तुम्हाला, जर आधीच तुम्ही ग्लासामध्ये आता टाकताना टाकलात तर सोपं जाईल. तर त्या साईडनी त्या दिशेने तुम्ही टाकून घ्या. काहीच मेहनत पण नाही आहे ह्याच्यामध्ये आणि पैसे तर बिलकुल खर्च होणार नाहीत. अगदी 5 रुपयेमध्ये आणि फक्त कॉफी पावडर आणि 5 रुपयाची बिस्किट बस, एवढ्यामध्येच तुम्ही भरपूर चोकोज तयार करू शकता घरीच. तर ज्या दिशेने तुम्हाला व्यवस्थित कोन करून बाहेर काढायचे त्या दिशेने व्यवस्थित बघा मी जसं करत आहे तसं करून घ्यायचे. तर घरी सगळ्यांजवळ बो असतोच, ते अशा पद्धतीनं आपल्याला वर लावायचे, ज्यामुळं जे आतमध्ये आपण क्रीम टाकलेलं आहे ते बाहेर यायला नाही पाहिजे. तर त्यामुळे हे बघा असं लावून घ्या, जसं केसाला आपण जुट्टू पाडतो त्या पद्धतीनं लावून घ्यायचे. तर आपला कोन रेडी आहे. तर व्यवस्थित सिझरनी कट करून घ्यायचे टोक याचं आणि व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. चला तर दुसरी सिक्रेट पद्धत आहे की आपल्याला चोकोजचा आकार कसा करायचा. जसा मार्केटमध्ये चोकोज भेटतो सेम सेम त्या पद्धतीनंच तुम्हाला सांगणार आहे. तर या साईडनी कट करून घेतलेलं आहे मी. तर दाखवते तुम्हाला. खाली मोठा ट्रे ठेवलेला आहे, त्यावरती A4 साईज पेपर घेतलेला आहे किंवा ड्रॉइंगचा पेपर असतो तो घेऊ शकता तुम्ही, आणि किंवा A4 साईज पेपर घेऊ शकता.
त्यानंतर सांगते बघा सिक्रेट पद्धत कशी करायची आहे. तर आपण जसं मेहंदीचा कोन ठेवल्याच्या नंतर प्रेस करतो, टच खाली केल्याच्या नंतर प्रेस करायचे आणि हळूच एकदम वर उचलायचे, ज्यामुळं जी वर असे टोक येतं त्याचं, जसं मार्केटमध्ये भेटतं ना, सेम सेम अगदी तसंच. परत दाखवते मी तुम्हाला. हे बघा, खाली प्रेस करायचं, वर उचलायचं, खाली प्रेस करायचं, वर उचलायचं, खाली प्रेस करायचं, वर उचलायचं. अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचे आहेत सगळेच. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे जे A4 साईज पेपर किंवा ड्रॉइंगचा पेपर आहे, तर हा घेतल्याच्या नंतर थोड्या थोड्या अंतरांनी टाका, कारण वाळल्याच्या नंतर काढण्यासाठी आपल्याला मदत होईल, अडचण होणार नाही. दोन्हीलाही खूप जवळ चिटकून नका टाकू. जसा मी स्पेस दिलेला आहे, जशी मी जागा सोडलेली आहे बघा, तर अशा पद्धतीनं आपल्याला टाकून घ्यायचे. त्यानंतर सगळे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला 3 ते 4 मिनिट कडक उन्हामध्ये वाळवायचे. ऊन जर नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅनच्या खाली वाळवू शकता. पूर्ण एक नाईट वाळवलात तरी चालेल, 5-6 तास वाळवलात तरी चालेल. जोपर्यंत ते घट्ट होणार नाही तोपर्यंत एक वेळेस हात लावून पाहायचा. तुम्हाला कळूनच जाईल की ते वाळलेलं आहे. तर उन्हामध्ये ठेवायचं असेल तर, कडक ऊन असेल तर 3 तास ठेवलात तरीही चालेल. तर अशा पद्धतीनं सगळेच मी करून घेतलेले आहेत. बघू शकता उन्हामध्ये वाळवायला ठेवलेले आहेत मी. तर मला A4 साईज पेपर 2 लागलेले आहेत. याच्यापेक्षा थोडे छोटी साईज केला तर तुम्हाला 3 A4 साईज सुद्धा पेपर लागू शकतात. तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. सपोर्ट नक्की करा. पूर्ण संपलेला आहे बघा. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल. मला लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला विसरू नका. कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर मला आणखी नवीन नवीन रेसिपीज करण्यासाठी खूप उत्साह येतो. वाळल्याच्या नंतर हलक्याशा हातानं बघा असं काढून घ्यायचे. हे बघा, खाली बिलकुल लागत नाही, चिटकत नाही. पूर्ण उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये जर तुम्ही 3 तास वाळवलात ना, तर किंचितही चिटकणार नाही, कळणारही नाही की या पेपरवर तुम्ही हे टाकलं होतं. तर अशा पद्धतीनं आपण सगळे काढून घेऊयात. तर मी फक्त हॅपी हॅपीचे 2 पॉकेट घेतले होते आणि त्याच्यामध्ये एवढे सारे बनून रेडी आहेत. हे बघा, अशा जर भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवलात ना आणि कोणाला दाखवलात आल्याच्या नंतर असं काढून, तर कोणीही म्हणणार नाही की तुम्ही घरी तयार केलेले आहात. आणि ते पण 5 ते 10 रुपयेमध्ये. काहीही खर्च न लागता अगदी लहान लेकरांना तुम्ही घरी बनवून देऊ शकता. किंवा कोणत्याही याच्यावर डेकोरेशन करायचं असेल, बऱ्याचपैकी याचा यूज होतो, तर तुम्ही घरीच बनवून करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी, तुमच्या हातांनी स्वतः घरी बनवलेलं आहे. याच्यामध्ये दुसरं काहीही आपण टाकलेले नाही आहेत. तर बाहेरचं आणून देण्यापेक्षा आपण स्वतःच लेकरांना बनवून द्या. कारण जास्त कुटाणाही नाही. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल. अशाच नवीन नवीन युनिक रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे दुधाचा आणि किती सुंदर चोकोस दिसत आहेत. बाहेर जे चोकोस भेटतात त्याला सुद्धा हे मागे पाडणारे आहेत. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. भेटूयात अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.